महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सावरकरांची राष्ट्रीय स्वाहा भावनाच नव्या पिढीची दिशा। रत्नागिरीत विश्वभूषण कार्यक्रमात मंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन। स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आणि त्यांचे संपूर्ण जीवन हे केवळ देशासाठी समर्पित होते। देशासाठी सर्वस्व अर्पण करणारी त्यांची राष्ट्रीय स्वाहा ही भावनाच आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केले आहे। शासन स्तरावर सावरकरांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पूर्णपणे कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। रत्नागिरीत सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि खलवायन निर्मित स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनपटावर आधारित विश्वभूषण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर क्रांतीची धगधगती ज्वाला हा संगीत नृत्य नाट्यमय कार्यक्रम पार पडला। या दिमागदार सोहळ्याला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी विशेष उपस्थिती लावून उपस्थितांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी व्यासपीठावर खालील मान्यवर उपस्थित होते: आमदार प्रमोद जठार, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, प्रशांत यादव, कार्यक्रमाचे लेखक श्रीकृष्ण जोशी, खलवायांचे अध्यक्ष मनोहर जोशी, प्रसिद्ध अभिनेते सुशांत शेलार। सावरकर म्हणजे स्वाभिमानाची व्याख्या। सावरकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाला उजाळा देताना आशिष शेलार म्हणाले की सावरकर हे केवळ क्रांतिकारकच नव्हते, तर ते एक उत्तम लेखक, कवी, नाटककार आणि मराठी हिंदी साहित्याला समृद्ध करणारे शब्दशूर होते। अंदमानच्या काळ्या पाण्याची अत्यंत कठोर शिक्षा भोगतानाही त्यांनी आपल्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड केली नाही आणि हाच त्यांचा स्वाभिमानी वारसा आजच्या तरुण पिढीने पुढे नेणे गरजेचे आहे। सांस्कृतिक विकासासाठी शासनाने मोठे पाऊल उचलले असल्याचे या कार्यक्रमादरम्यान सांगत मंत्र्यांनी सांस्कृतिक विभागाच्या विविध महत्त्वाच्या योजनांची माहिती दिली। महाराष्ट्रातील लोककलांच्या वृद्धीसाठी आणि आयोजनासाठी शासनातर्फे तब्बल 10 लाख रुपयापर्यंतचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे। वार्षिक शासन केवळ मोजके कार्यक्रम न करता वर्षातील 365 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 1200 सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते। राज्याची कला आणि संस्कृती जागतिक नकाशावर पोहोचवण्यासाठी आणि ती घराघरात उजवण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर हे शिरगाव येथील मोरेश्वर दामले यांच्या ऐतिहासिक घरात वास्तव्यास होत्या। याच आठवणीवर त्यांचे नातू रवींद्र दामले यांनी लिहिलेले एक विशेष पुस्तक या कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना सस्नेह भेट देण्यात आले। या भव्य कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली। रत्नागिरीतील रसिक, श्रोते आणि नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच महाराष्ट्रातील सुपरफास्ट घडामोडींसाठी आत्ताच आमच्या महाराष्ट्र सुपरफास्ट यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, रत्नागिरी।